नमः विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 30वा। प्रतिकूल सकाम कर्माचे कपिलकृत विवेचन। प्रतिकूल म्हणजे जे अनुकूल नाहीये अशी काम जर आपण केली तर काय होतंय हे अध्यायामध्ये सांगितलेलं आहे। आणि श्लोक वाचणार आहोत आपण नंबर 3। या अध्यायाची सुरुवातच कपिल देव करतात। तिसरा श्लोक वाचूया मगच। यदा ध्रुवस्य देहस्य सानुबंधस्य दुर्मतिः ध्रुवाणि मन्यते मोहात् गृहक्षेत्र वसूनि च। यदध्रुवस्य देहस्य सानुबंधस्य दुर्मतिः ध्रुवाणि मन्यते मोहात् गृहक्षेत्र वसूनि च। यदध्रुवस्य देहस्य सानुबंधस्य दुर्मतिः ध्रुवाणि मन्यते मोहात् गृहक्षेत्र वसूनि च। यदध्रुवस्य देहस्य सानुबंधस्य दुर्मतिः ध्रुवाणि मन्यते मोहात् गृहक्षेत्र वसूनि च। यदध्रुवस्य देहस्य सानुबंधस्य दुर्मतिः ध्रुवाणि मन्यते मोहात् गृहक्षेत्र वसूनि च। यदध्रुवस्य देहस्य सानुबंधस्य दुर्मतिः ध्रुवाणि मन्यते मोहात् गृहक्षेत्र वसूनि च। यत् त्यामुळे अध्रुवस्य क्षणिक किंवा अस्थायी देहास्य देहाशी स अनुबंधस्य संबंधित असणाऱ्या वस्तूशी दुर्मतिः दिशाभूल झालेला। दुर्मती म्हणजे मती त्याची वाईट झालेली। ध्रुवाणी शाश्वत किंवा चिरस्थायी। अध्रुवस्य म्हणजे क्षणिक आणि ध्रुवाणी म्हणजे शाश्वत। मन्यते
वाटते मोहात अज्ञानामुळे गृह घर क्षेत्र भूमी वसूनी संपत्ती च आणि भाषांतर आहे दिशाभूल झालेला भौतिकवादी मनुष्य जाणत नाही की आपले शरीरच अस्थायी आहे आणि शरीराशी संबंधित असणारे घर भूमी आणि संपत्तीविषयी असणारे आकर्षण ही अस्थायी आहे. अज्ञानामुळेच त्याला सर्व काही चिरस्थायी वाटते. सिंपल अर्थ आहे याचा. दिशाभूल म्हणजे ऍक्च्युली इथे शब्द वापरलाय दुर्मती. मती म्हणजे बुद्धी, दुर्मती म्हणजे वाईट बुद्धी. आपण म्हणतो मराठीमध्ये मती भ्रष्ट झाली का काय. दुर्मती झालेल्या भौतिकवादी मनुष्याला हे समजत नाही की हे शरीर जास्त दिवस टिकणार नाही. या शरीराशी संबंधित असणारं घर भूमी संपत्ती हे देखील जास्त दिवस टिकणार नाही. अज्ञानामुळे त्याला सगळं काही कायमच टिकणार आहे असं वाटतंय, चिरस्थायी राहील असं वाटतंय. कालच्या श्लोकामध्ये देखील असेच कठोर उपदेश होते. ढगांना जसा वायू वाहून नेतो त्याप्रमाणे आपल्याला काळ भौतिक चेतनेमध्ये मग्न असलेल्या मनुष्याला काळाचा प्रभाव ओढून नेतो हे त्याला जाणवत देखील नाही. आणि कठोर परिश्रम करून तथाकथित जे सुख नाहीच आहे त्या सुखाकरिता जे काही निर्माण करतो आपण ते सर्व काळाच्या रूपाने नष्ट केले जातं. आणि हेच मेन कारण आहे आपल्या शोकाचं दुःखाचं. आता हेच कंटिन्यू करतात भगवान कपिल देव. सांगतायत की अशा प्रकारे अज्ञानामुळे मती भ्रष्ट झालेला मनुष्य भौतिकवादी मनुष्य आपलं शरीर जास्त दिवस टिकणार नाही हे पण विसरून जातो. शरीराशी संबंधित असलेलं घर पत्नी मुलं बाळ क्षेत्र का म्हटलंय कारण ते आपल्या उपजीविकेचं साधन असतं क्षेत्र. आता आजच्या युगामध्ये नोकरी म्हटलं पाहिजे किंवा व्यवसाय. पूर्वीच्या काळामध्ये घर आणि क्षेत्र असं म्हटलं जायचं. आजच्या काळामध्ये घर आणि नोकरी घर आणि व्यवसाय असं म्हटलं पाहिजे. गृह क्षेत्र वसूनीच्या ग्रह बिझनेस वसूनीच्या असं म्हटलं पाहिजे. हे सगळं काहीच टिकणार नाहीये काळाच्या ओघात. परंतु इतके आपण अज्ञानी झालेलो आहे मंद झालेलो आहे ते आपल्याला वाटतं की सगळं टिकणार आहे. एक श्लोक वाचूया. असेच कठोर उपदेश आहेत. तात्पर्यामध्ये म्हणतात श्रील प्रभुपाद भौतिकवादी मनुष्याला वाटते की कृष्ण भावनेमध्ये संलग्न असणारे लोक हे हरे कृष्ण मंत्राचा जप करण्यात आपला वेळ वाया घालवणारे वेडे लोक आहेत. परंतु आपल्या शरीराला चिरस्थायी मानल्यामुळे वस्तुतः तोच ठार वेडा असल्याचे तो जाणत नाही. आपल्याला पण बऱ्याचदा असं वाटतं की 2 तास जप करायला वाया घालवायचे त्यापेक्षा अजून एक क्लायंट मिळवू शकतो, अजून एक कस्टमर मिळवू शकतो, थोडं मार्केटिंग करू शकतो की नाही, थोडं अजून 4 प्रॉडक्ट बनवू शकतो. हे आपली मती आहे. अजून थोडे पैसे कमवू शकतो. लग्न पार्टी काही पण असू दे आपल्या आयुष्यातल्या जपाच्या वर त्याला प्राधान्य असतं. म्हणून तर गुरु आपले जे गुरु असतात ते तुमच्याकडून वचन घेतात. दीक्षा देताना किंवा आश्रय देताना दीक्षा घेतल्यावरच वचनाचं पालन करायला पाहिजे असं नाही. जेव्हा तुम्ही गुरु मानता एखाद्यांना
आश्रय घेता तेव्हा तुम्ही वचन देता की तुम्ही सांगितलेलं मी ऐकणार. म्हणून तेव्हा तुमच्याकडून वचन घेतलं जातं की काही झालं तरी रोजचे 16 माळा मी जप करणार. 4 नियमांचं काटेकोरपणे पालन करणार. आता 4 नियमांचं काटेकोरपणे पालन बऱ्यापैकी सगळेजण करतात, परंतु जपाचं पालन मात्र काही होत नाही. कारण आपल्याला वाटतं काय टाइम वेस्ट करायचंय, 2 तास जप करायचं दिवसातलं, 1 तास वाया घालवायचा, 2 तास वाया घालवायचा. ऍक्च्युली जे दुसरं करत असतो ना दिवसभर, ते आपलं वेळ आपण वाया घालवत असतो. काल आपण याच्याबद्दल चर्चा केली. टाइम वेस्ट, किती टाइम वेस्ट करतो आपण. तो आपल्या शरीराशी संबंधित असलेले घर, देश, आपला समाज व इतर सर्व गोष्टी चिरस्थायी असल्याचे मानतो, म्हणजे कायमचं टिकणार आहे असं म्हणतो. प्रभुपाद बऱ्याचदा समजावून सांगतात की याची कल्पना असते की मी घराला वाचवू शकतो किंवा घर मला वाचवू शकतं. समाज, मैत्री आणि प्रेम, प्रभुपाद नेहमी सांगायचं ह्या ट्रायंगल मध्ये माणूस फसलाय. समाज, मैत्री आणि प्रेम. आपली प्रेमळ माणसं, मित्र आणि समाज मला वाचवेल असं आपल्याला वाटतं. आजपर्यंत कोणाला वाचवलंय का समाजाने? मृत्यू कोणालाही चुकलेला नाही. देश, घर, समाज हे सगळं शाश्वत चिरस्थायी आहेत असं त्याला वाटतं. ऍक्च्युली घर, जमीन इत्यादी गोष्टींना चिरस्थायी मानण्याच्या भौतिकवादी विचारालाच माया असे म्हणतात. यालाच माया म्हणायचं. मायाचा अर्थच असतो संस्कृत मध्ये जे नाही ते, जे सत्य नाही त्याला सत्य मानणे, याला म्हणतात माया. मग हे घर, समाज, मैत्री, प्रेम, कुटुंब हे कायमचं टिकणार नाही. तुम्ही स्वतः देखील कायमचं शरीर कायमचं टिकणार नाही, परंतु हे कायमचं टिकेलच या मूलभूत तत्वावरती आपण रोज काम करत असतो. सगळ्याचा बेसिस हा आहे की मी कायमचं टिकणार आहे, माझं कुटुंब कायमचं टिकणार आहे, समाज कायमचं टिकणार आहे. मग याला मायाच म्हटलं पाहिजे. जे खरं नाही त्याला खरं मानणे म्हणजेच माया. हेच येथे स्पष्ट करण्यात आले आहे. मोहाद गृहक्षेत्र वसुनी. मोहामुळेच भौतिकवादी मनुष्य आपले घर, जमीन, धन इत्यादी गोष्टींना शाश्वत मानतो. या मोहामुळेच कौटुंबिक जीवन, राष्ट्रीय जीवन आणि आर्थिक विकासाचा जन्म झाला आहे. प्रभू, या मोहामुळेच कौटुंबिक जीवन, राष्ट्रीय जीवन आणि आर्थिक विकास यांचा जन्म झालेला आहे. हे माझं नाहीच आहे, मग कशाला मला धडपडायला पाहिजे. म्हणून जनरली प्रभुपाद नेहमी सांगायचे नोकरी देताना नेहमी कौटुंबिक माणसाला द्यावं, कधी सोडून जाणार नाही. एखाद्या सिंगल बॅचलरला दिलं तो कधीही सोडून देईल, पण त्याला एवढी पैशाची काही किंमत नसते, नोकरीची काही किंमत नसते. परंतु जो विवाहित असतो, ज्याला मुलं बाळ असतात, तो 100 वेळा विचार करतो नोकरी सोडण्यापूर्वी. कुटुंब नसेल तर त्याला काही प्रेरणाच नाही आहे पैसे कमवण्यासाठी. इम्पेटस, देयर इज नो इम्पेटस. तसंच काही लोक मग याच्याही पुढे जाऊन देशासाठी करतात. सगळं माझं सर्वस्व देशासाठी आहे, दुसरी प्रेरणा नाही त्याच्या जीवनामध्ये. हे माझं माझं केलंच नाही आपण तर कुठली प्रेरणाच राहणार नाही मायेमध्ये गुंतून राहण्याची. या 3 गोष्टी आधुनिक समाजातील अत्यंत महत्वपूर्ण घटक आहेत. प्रभुपाद म्हणतात कुठल्या? कौटुंबिक जीवन म्हणजे घर, राष्ट्रीय जीवन आणि आर्थिक विकास. या 3 गोष्टी आधुनिक समाजातील अत्यंत महत्वपूर्ण घटक आहेत. कृष्ण भावनाभवित मनुष्य जाणतो की मानव समाजाची आर्थिक प्रगती म्हणजे केवळ क्षणिक भ्रमच आहे. एक व्यक्ती तुम्हाला अशी मिळणार नाही आज समाजामध्ये ज्याच्या जीवनामध्ये आर्थिक विकास हा ध्येय नाही. यंग लोकांच्या तर डोक्यात असं भरवून ठेवलेलं आहे की आर्थिक विकास हेच जीवनाचं ध्येय आहे.
किती स्टुपिड, किती रबिश आहे बघा. आई वडिलांना वाटतं आर्थिक विकास हाच ध्येय आहे. बिचाऱ्या त्या मुलाचं मन मारतात, अक्षरशः त्याला सुखी राहू देत नाहीत. त्याच्या डोक्यामध्ये एकच भरवतात, आर्थिक विकास हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. हाऊ हॉरिबल. इट्स लाईक प्रभुपाद म्हणायचे, आई वडील स्वतःहून मुलांवरती हिंसा करतात. वाव. त्याच्या मनाचा देखील विचार करत नाही, असं घुसवतात त्याच्या मनामध्ये की पैसा कमवणे हेच जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. दॅट्स इट. त्यामुळे बघा तुम्ही समाजामध्ये तुम्हाला चुकूनही एखादा अगदी आर्टिस्ट जरी भेटला, कधी कधी आम्ही असे शोधत असतो आणि एखादा व्यक्ती असा बोलतो, बोलल्यावरती आपण भाळून जातो आणि आपल्याला वाटतं येस, हा व्यक्ती पैशाच्या मागे नाही आहे, हा प्रामाणिकपणे सेवा देईल, त्याला पैसे पण देऊ आपण, तरी तो तसलाच निघतो. अगदी रेअरली तुम्हाला असा एखादा व्यक्ती भेटेल जो पैशाचा विचार न करता फक्त कलेसाठी म्हणून तुम्हाला काहीतरी शिकवायला तयार आहे, सेवा म्हणून काहीतरी करायला तयार आहे. अगदी रेअरली, अगदी सुपर सुपर रेअरली. विशेष करून बघा ते जे संगीत प्रेमी असतात. आजकाल एक नवीन म्हणजे बोलताना खूप छान बोलतात, असे संगीताबद्दल इतकं प्रेम आहे, हे आहे ते आहे. शिकवता का? हो हो, शिकवतो शिकवतो. शिकवणे माझ्या रक्तात भिनलेलं आहे असं. तुमचं काय असेल ते फी वगैरे घ्या वगैरे बरोबर, पटकन सांगून टाका, महिन्याला 5,000 रुपये आणि 1 तास शिकवणार. पैशाशिवाय दुसऱ्या काहीही नाहीये डोक्यामध्ये लोकांच्या. अक्षरशः हे विशेष वाईट कशाचं वाटतं माहितीये? माता, भगिनी, स्त्रिया यांच्या डोक्यात हे कधीच नव्हतं, त्यांच्या डोक्यात पण घुसवलं आता समाजाने. पूर्वीच्या घरामध्ये बघा, जे आई आजी होत्या ना, त्यांना घरात पैसा येतो किती, त्याचा हिशोब कसा आहे, घर कशावर चाललंय, काही चिंता नव्हती, काही चिंता नव्हती. आणि हेच कारण होतं, स्त्रियांना हार्ट अटॅक हे ऑलमोस्ट अननोन होतं. हार्ट अटॅक कॉमन व्हायला लागला 1970-80 नंतर, परंतु तरी स्त्रियांना हार्ट अटॅक झालेलं कोणीच ऐकायचं नाही. आजकाल तेही कॉमन झालेलं. माझी मामी 2 आठवड्यापूर्वी हार्ट अटॅकने गेली. कारण स्त्रियांना हे टेन्शनच कधी नव्हतं की एवढा पैसा येतो, एवढा जातो, घर चालणार की नाही, कसं काय, हे सगळं पुरुषाचं काम होतं. आज पैसा सोडून डोक्यात काही नाही. का टेन्शन? आणि त्यामुळे स्त्रिया इतक्या फ्री होत्या मेन महत्वाचं काम करण्यासाठी, घर टिकवून ठेवण्यासाठी, प्रेम टिकवून ठेवण्यासाठी, संबंध टिकवून ठेवण्यासाठी. आता त्यांना त्याच्यात इंटरेस्ट राहिलेला नाही. आता आपल्या एखाद्या पाहुण्याला जरी आपल्याला शिलाई काम येत असेल किंवा रांगोळी येत असेल किंवा मेहंदी येत असेल, आपल्या एखाद्या जवळच्या पाहुण्याला जरी ती सेवा द्यायची असेल तरी पैसे मागतात लोक. स्त्री बरं का, बघले, जी म्हणजे मुक्त हस्ताने केली जाणारी कला होती, त्याचे पण आता पैसे मागायला लागले, कारण पैशाशिवाय काय करायचं नाही. अमेझिंग. मेहंदीचे क्लासेस घेतले जातात, रांगोळीचे क्लासेस घेतले जातात. कुठले तुम्ही एक 20-30 वर्षापूर्वी असे कुठे क्लासेस ऐकलेले? मावशीच्या घराकडे जाऊन दिवाळीच्या सुट्टीत शिकून यायची रांगोळी सगळी. ही पद्धती होती, ही संस्कृती होती. गावातल्या एखाद्या आजीला किंवा आईला तुम्ही पैसे द्या काहीतरी शिकवल्याबद्दल किंवा काहीतरी प्रसाद दिल्याबद्दल वगैरे, तुमच्याकडे ते अशा दृष्टीने बघतील की त्यांच्या आत अगदी अंतःकरणातून ते तुम्हाला ते डोळ्यातून सांगतायत की हा कुठला वेडा आला पैसे द्यायला लागला यासाठी. कारण त्यांनी कधी आयुष्यात बघितलंच नाही की या गोष्टीसाठी पैसे मागावे लागतात. आधुनिक शिक्षणाने आणि पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने प्रत्येक गोष्टीचा बिझनेस केलाय आपण. जो सल्ला देण्यासाठी पैसे घेतो ना, तो तर 1 नंबरचा नालायक. हे लक्षात ठेवा. जो सल्ला देण्यासाठी पैसे घेतो ना, 1 नंबरचा नालायक. याच्यामध्ये 1 नंबरचे नालायक कृषी सल्लागार.
2-3 दिवस झाले मी ऍड बघतोय, त्याला मी रिप्लाय पण करतोय बघा बरं का. तो इतका निर्लज्ज आहे, फेसबुकवरती ऍड टाकतोय. कृषी सल्लागार बनून रोजचे 1,000 ते 2,000 कमवा, कमेंट मध्ये तुमचा नंबर टाका. अरे शेतकऱ्यांनी कधी कमवले नाहीत रोजचे 1,000 ते 2,000. कृषी सल्लागार होऊन ह्या 1,000 ते 2,000. आजकाल तर नवीन सुरू केलं त्यांनी, कृषी सल्लागार होऊन रोजचे 15 ते 20,000 रुपये कमवा. युजलेस. आर्थिक प्रगतीशिवाय डोक्यामध्ये काही नाहीच आहे आपल्या. आणि याच्यासाठी आपण आपलं सुख सोडून दिलंय, आपल्या मनाची शांती सोडून दिलीये, समाधान सोडून दिलंय, कशाची पर्वा नाही. आई वडिलांना आपली मुलं सुखी समाधानी नाहीत याची देखील पर्वा नाही. तुम्हाला मी बऱ्याचदा आमच्या गावातलं उदाहरण सांगितलं, तो मेकॅनिकल इंजिनियर. म्हणलं मी मागच्या 6 महिन्यामध्ये 3 वेळा माझ्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येऊन गेला, कारण माझे आई वडील नोकरी सोडूच देत नाही, मला नोकरी सोडायची. मी म्हटलं त्याला, तू कशाला आलायस, तुझ्या आई वडिलांनाच खरंच सल्ल्याची गरज आहे, त्यांना पाठव. इतके भयंकर आपण पैशाच्या मागे लागलोय ना. भक्त देखील बरं का, आपले भक्त देखील पैशासाठी काहीही करतात. बऱ्याच जणांना सांगितल्यावर आश्चर्य. आता कपिल देव इथे म्हणतात की नाही, हा श्लोक भागवतम मध्ये बऱ्याच वेळा रिपीट केलेला आहे. 5व्या स्कंदामध्ये वृषभदेव सेम टू सेम श्लोक सांगतात. आता गृह क्षेत्र सुता आप्त वित्तैर जनस्य मोहम अहम ममेति. सेम, हो की नाही. नारद मुनी 7व्या स्कंदामध्ये सांगतात की तुम्ही गरीब असला तरी आर्थिक विकासासाठी तुम्ही काही केलं नसलं पाहिजे, भगवंतांवर पूर्णपणे अवलंबून राहिलं पाहिजे. तो असतो गृहस्थ. तुम्ही गृहस्थ असला तरी, माफ करा थोडस मी स्ट्रेच करतोय, परंतु हा मुद्दा डोक्यात जातच नाही आपल्या. आपल्याला असं वाटतं की माझं बरोबरच आहे. बरेचसे मोठे स्वतःला भक्त म्हणवणारे, आम्ही जेव्हा त्यांना सांगतो की आम्ही हे करायचा प्रयत्न करतोय, दिवसभर रिपीटेडली पुन्हा आम्हालाच पुन्हा सल्ला देतात, परंतु प्रभूजी आजकाल पैशाशिवाय चालतंय काय, थोडंफार पैशासाठी केलं पाहिजे प्रभूजी, असं करू नका, थोडा ऊस लावा, थोडं पैसे पण कमवले पाहिजेत प्रभूजी. काय हे प्रॉब्लेम आहे भक्तांच्या मध्ये सध्या. का प्रॉब्लेम आहे? आपण भागवतम वाचत नाही, भागवतम श्रवण करत नाही, भगवद्गीता वाचत नाही, भगवद्गीतेचं श्रवण करत नाही. 4 गोष्टी शिकल्या की आपल्याला वाटतं की आपल्याला आलं सगळं, आपल्याला काही श्रवण करायची गरज नाही, वाचन करायची गरज नाही. आणि हे लोक लेक्चर पण द्यायला बसतात कधी कधी. आश्चर्याची गोष्ट आहे. मी क्रिश आणि शुभविलास प्रभू गोव्याला गेलो होतो ना 2-3 महिन्यापूर्वी. 2-3 महिने का, बरेच दिवस, 4-5 महिने झाले. जून मध्ये दिलीप कुलकर्णींना भेटून असं खाली माधव प्रभूंना भेटायला इस्कॉन गोवा मध्ये गेलो होतो आम्ही. त्याच रात्री बरोबर, ज्या दिवशी आम्ही गेलो त्याच रात्री मुंबईवरून एक भक्त येणार होते, विशेष सेमिनार होता. आपण काय बघूया जरा, आम्ही पण जाऊन बसलो प्रसाद घेऊन. त्यांनी आपलं पुस्तक काढलं, प्रत्येकाला साईन करून दिलं. स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करत करत भक्ती कशी करायची, व्यासासनावर बसून सांगत होते. ही आपली अवस्था आहे आज. आपण भक्तांना सांगणार कसं, दाखवून देणार कसं की आज मी उपाशी राहिलो तरी चालेल, नारद मुनींनी सांगितलंय. मला भगवंतांची सेवा करायची आहे, भगवंतांचं स्मरण सोडायचं नाही, भगवंतांची साथ सोडायची नाही. हे कधी करणार मग आपण? हॉज पॉज मिक्स मसाला, एवढं दुधामध्ये पाणी घालून ठेवलंय आपण दूध वाटण्यासाठी, दूधच राहिलेलं नाही, हो की नाही. एनिवे, परत एकदा वाचतो मी तेच वाक्य. कृष्ण भावना भविष्य मनुष्य जाणतो की मानव समाजाची आर्थिक प्रगती म्हणजे केवळ क्षणिक भ्रमच आहे. हे जर तुम्हाला पटलेलं नसेल तर तुम्ही कृष्ण भावना भवित नाहीच आहे. आलं का लक्षात? याचं उलट कधी कधी वाक्य उलट वाचायची. जर तुम्हाला आर्थिक प्रगती म्हणजे क्षणिक भ्रम असं वाटत नसेल
तर तुम्ही कृष्ण भावनाभवित नाही आहे, हा या वाक्याचा अर्थ होतो उलट वाचल्यानंतर. श्रीमद भागवतामध्ये अन्यत्र म्हटले आहे की शरीरालाच आत्मा समजणे, शरीराशी संबंधित असणाऱ्या स्वतःचे आप्त समजणे, आप्त म्हणजे नातेवाईक, गृह, क्षेत्र, सुत, आप्त, आणि स्वतःच्या जन्मभूमीस पूजनीय समजणे ही पाशवी समाजाची निष्पत्ती आहे. काय म्हणतात त्याला, सेरेंडिपिटी. यू गाइज नो द वर्ड सेरेंडिपिटी? इट्स अ फॅन्सी वर्ड फॉर योगायोग. मराठीमध्ये त्याला योगायोग म्हणतात. काल संध्याकाळी पण आपण हेच वाचत होतो भगवद्गीतेमध्ये. जन्मभूमी जो पूजनीय समजतो तो मूर्ख आहे, गाढव आहे. लोकांना हे पटत नाही बरं का. 15 ऑगस्टच्या दिवशी झेंडा वगैरे लावून येतात आपले भक्त, वरती तिलक, खिशात झेंडा. प्रभुपादांनी जर असं केलं असतं तर प्रभुपादांनी परदेशात जाऊन भक्त बनवले असते का? हो. मी बऱ्याचदा हे मुस्लिमांबद्दल द्वेष करू नका वगैरे म्हणतो, त्यामुळे बरेच काही भक्त आहेत ते म्हणतात प्रभूजी तुमचं सगळं बरोबर असते, परंतु हे मुस्लिमांबद्दल तेवढं बोलायचंय, तुम्ही चुकीचं बोलता बघा. मला मग ते व्हिडिओ पाठवतात. काल तर एकाने 1.5 तासाचा व्हिडिओ पाठवलाय, कुराण कसं वाईट आहे, कसं वाईट शिकवतं वगैरे. या कुराण वाईट असेल, पण वाईट शिकवत पण असेल, पण तुमचा धर्म आहे भागवतम धर्म आहे, भागवत धर्म आहे सर्वांवर प्रेम करणे. तो मुस्लिम आहे म्हणून वाईट वागत असेल तर मारा त्याला, नो प्रॉब्लेम, परंतु पहिले त्याला भक्त बनवायचा पण प्रयत्न करा. प्रभुपाद म्हणतात त्याला तुम्ही वैष्णव बनवा, भक्त बनवा, त्याला मुस्लिम राहूच देऊ नका ना, हे तुमचं काम आहे. कशाला नुसताच द्वेष करता आणि मारामारी करता, त्यांना भक्त पण बनवा. मी माझा भारतीय, भारत म्हणजेच भारत माता, म्हणजेच भारतीय म्हणजेच सगळं काही. मग तुमच्याच शास्त्रामध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी लिहिता पण वसुधैव कुटुंबकम, ही अख्खी वसुधा आपलं कुटुंब आहे. शेजारचा आपला दुश्मन कसा काय झाला लगेच, अख्खी वसुधैव कुटुंबकम असेल. जन्मभूमीला पूजनीय मानणारे मूर्ख असतात. मग याच्यातूनच ही स्टुपिड आता निष्पत्ती झालेली आहे. आपले लोक भाजपाला, मोदीला नाव ठेवली तरी लगेच मग चिडतात. अरे भक्ती करायला आलाय की काय करायला आलाय तुम्ही? जे वाईट आहे त्याला वाईट म्हणणे हेच खऱ्या अर्थाने भक्ती आहे. भागवतामध्ये पुढे सांगितले देखील, चोराला जर तुम्ही चोर म्हटलं नाही तर तुम्ही ऍक्च्युली पापी होता. मग तो हिंदुत्ववादी असो नसो काय फरक पडतो? हिंदुत्ववादाच्या नावाखाली कोणी चोरी करत असेल तर त्याला चोर म्हणायचं नाही का? आता हे एक्झॅक्टली याचा अर्थ काय माहिती नाही. स्वतःच्या जन्मभूमीस पूजनीय समजणे ही पाशवी समाजाची निष्पत्ती. व्हॉट इज पाशवी? No, I think it's Asuri or something like that. Yeah. कितवा नंबर श्लोक आहे? 3 नंबर. ॲनिमल्स, पाशवी, पशु समाज. ब्रेन डेड झालं. पाशवी म्हणजे पशु समाज. ॲनिमल सिव्हिलायझेशन. मराठी विसरून जाणार आपण थोड्या दिवसात काही. ऍक्च्युली पशु देखील जन्मभूमीला पूजनीय समजत नसतील, तेवढं आपण समजतो. होय की नाही? कुत्री मांजरे एकाच ठिकाणी राहतात, पण त्यांना दुसऱ्या ठिकाणी नेलं तरी काही फरक पडत नाही. आपल्याला मात्र लगेच पडतो. तथापि जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेत अग्रेसर होतो तेव्हा तो या गोष्टी भगवत सेवेसाठी उपयोगात आणू शकतो. या गोष्टी म्हणजे गृह, क्षेत्र, सुत, आप्त, म्हणजे आपलं घर, आपली भूमी, मुलं, बाळ, घर, कुटुंब, सगळे भगवंतांच्या सेवेमध्ये आपण आणले पाहिजेत. त्यालाच भक्ती म्हणतात. हे सगळं सोडायचं नाही आहे, परंतु भगवंतांच्या सेवेत आणायचंय. ही अतिशय समर्पक सूचना आहे. प्रत्येक वस्तूचा श्रीकृष्णांशी संबंध आहे.
सर्व प्रकारची भौतिक प्रगती आणि आर्थिक विकास कृष्ण भावनेच्या उद्देशपूर्तीसाठी नियुक्त केल्यास प्रगतिशील जीवनाचे नवे दालन खुले होते. प्रगती करा, पण तू सगळं भगवंतांच्या सेवेमध्ये वापरा. भरपूर धनधान्य पिकवा, शुद्ध अन्न, फळ, फळावळ, भाजीपाला पिकवा, खावा, मौज मजा करा, डान्स करा, कीर्तन करा, नृत्य करा. कृष्ण भावनेमध्ये जगा. सुख समाधानच पाहिजे ना, ते पैशातच आहे असं थोडीच सांगितलंय कोणी. आपल्या डोक्यात मात्र हे फिक्स झालंय, पैशाशिवाय सुख मिळूच शकत नाही. पुढच्या श्लोकामध्ये कपिल देव म्हणतात, जंतुर्वै भव एतस्मिन्याम याम योनिम अनुव्रजेत तस्याम तस्याम सलभते निवृत्तिम न विरज्यते. जीव जी योनी प्राप्त करतो त्या योनीमध्ये त्याला विशिष्ट प्रकारचे सुख मिळते आणि त्याला त्याच अवस्थेत स्थिर राहण्याचा कधीही तिटकारा येत नाही. खूप महत्वाचा श्लोक आहे, लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला समजेल. जीव जी योनी प्राप्त करतो म्हणजे ज्या प्रकारचं शरीर प्राप्त करतो, कुत्र्याचा असो, मांजराचा असो, सरपटणाऱ्या प्राण्याचा असो, किड्याचा असो, मुंगीचा असो, त्याच शरीरामध्ये त्याला विशिष्ट प्रकारचे सुख मिळते आणि त्याच अवस्थेत स्थित राहण्याची त्याला कधी तिटकारा येत नाही. माणसाला थोडीफार बुद्धी दिली, त्यामुळे माणसाला जर सांगितलं पुढच्या जन्मात तू डुक्कर होणार आहेस, थोडंफार त्याला वाईट वाटतं, अरे बापरे बदललं पाहिजे. पण ते एकदा डुक्कर झाल्यावर त्याला मी डुक्कर आहे कोणी काय म्हटलं तर बघा, कोणी कुठलाही प्राणी असू दे, ते ज्या शरीरामध्ये आपण असतो ना त्याचा अहंकार लगेच ते सोडायची आपली इच्छा नसते, नाही सोडायचं. मग त्या शरीरामध्ये परत हे सुरू, गृह क्षेत्र, घरटं बांधायचं, सगळं हालच परत. याची विचित्र अवस्था आहे की नाही. हे सगळं समजतं फक्त मानवाच्या शरीरामध्ये, त्यामुळे आपण खूप भाग्यवान आहोत. याची चर्चा तरी करतोय. याची चर्चा न करता फक्त आहार, निद्रा, भय, मैथून करणारे जे मानवी असतात ते पशु समानच आहेत, असं शास्त्रात म्हटलेले आहेत, काही चुकीचं नाही. प्रभुपाद म्हणतात, जीव विशिष्ट प्रकारच्या देहामध्ये अगदी अत्यंत निंद्य शरीरातही प्राप्त होणाऱ्या सुखालाच माया असे मानतात. प्रभुपाद चैतन्य महाप्रभू वगैरे उदाहरण देतात, जो मलामधला किडा असतो ना संडास टाकीतला वगैरे, त्याला पण वाटतं की हेच सुखाचं जीवन आहे. यस, कोणी मारायला आलं तर तो परत डिफेंड करतो, नो मला मारू नका, हे सुखात आहे मी. आहार, निद्रा, भय आणि मैथून जीवन मिळालं की बस, बाकी काय नको आपल्याला. खायला प्यायला मिळालं, झोपायला मिळालं, सेक्स लाईफ आहे, आणि मग डिफेंड करतो तो मीच. यस, नाही सोबत बऱ्याचदा म्हणायचे डुकरा समोर नेऊन जिलेबी ठेवा, नो, तो गटारीतलंच घाण खाणार. ही आपली परिस्थिती आहे, त्यालाच माया म्हणतो. उच्च श्रेणीच्या मनुष्याला नीच श्रेणीच्या मनुष्याचे राहणीमान पाहून कदाचित तिटकारा येईल. माणसाला जरा बुद्धी दिले, गरीबाकडे बघून आपल्याला वाटतं की अरे बरे असं जीवन नको आपल्याला. पण तू गरीबाला त्याच्यावरतीचा अहंकार असतो बरं का. त्याला म्हणा तुला राजवाड्यात ये, तुला सेवा देतो, मी इथेच राजा आहे म्हणतो तो. प्रभुपादांनी खूप ट्राय केलं अशा गरीब लोकांना, या आश्रमात राहा, खा प्या, डान्स करा, कीर्तन करा, भगवंतांची सेवा करा. नो 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 नो, मी माझं घर महत्वाचं आहे माझ्यासाठी. परंतु नीच श्रेणीचा मनुष्य बहिरंगा शक्तीच्या मायेच्या प्रभावामुळे आपल्या स्थितीमध्ये संतुष्ट असतो. माया दोन प्रकारे कार्यरत असते, एक म्हणजे प्रक्षेपात्मिका आणि दुसरी म्हणजे आवरणात्मिका. आवरणात्मिका म्हणजे आवरण घालणे, आवरणात्मिका म्हणजे आवरण घालून, आणि प्रक्षेपात्मिका म्हणजे खाली ओढून ठेवते आणि कव्हर करते. जर कधी कधी आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसत नसेल तर आपण म्हणतो मायेमध्ये आहे आपण. अरे समोर लोक तुला खोटं बोललेले दिसतात तरी पण तू त्याच बिझनेसमध्ये आहे, आपल्याला काही कळत नाही. ह्यालाच म्हणायचं मायेचा आवरणात्मिका वृत्ती. भौतिकवादी मनुष्य किंवा पशु
जीवनाच्या कोणत्याही स्थितीमध्ये संतुष्ट राहतील, कारण त्यांचे ज्ञान मायेच्या प्रभावामुळे आवृत्त झालेले असते. मायेचं आवरण काढायचं काम भगवंतांच्या कृपेने होऊ शकतं, भागवतमच्या कृपेने होऊ शकतं. नीच स्तरावर किंवा कनिष्ठ योनीमध्ये चेतनेचा विकास इतका कमी असतो की जीव आपण सुखी आहोत की दुःखी आहोत हे देखील समजू शकत नाही. 10 बाय 10च्या खोलीत राहणार, खरं मुंबईतच राहणार, हो की नाही? पैसे कमवून आयुष करायची आम्हाला. तुमच्या श्रीकृष्णांनी काय तेच केलं ना. अरे श्रीकृष्ण 10 बाय 10च्या खोलीत नव्हते राहिले कधी. वृंदावनच्या अथांग अशा पर्वत रांगा आणि अरण्यामध्ये मस्त आयुष केली श्रीकृष्णांनी. ती शिकवायला आलोय आम्ही तुम्हाला. हे सांगितलं पाहिजे 10 बाय 10च्या खोलीत राहणार. त्यांना वाटतं तिथंच सुख आहे. तिथे एका कोपऱ्याला स्वयंपाक करतात, एका कोपऱ्याला बाथरूम असतं, आणि रात्री झोपताना याचं पाय त्याला लागू नये म्हणून तिरकं झोपलेले असतं. त्याला वाटतं ह्याच्यातच सुख आहे. गावाकडची 5 एकर शेती तशीच वसाड सोडून तो मुंबईला टॅक्सी चालवायला आलेला असतो. याला म्हणायचं माया. याचा अर्थ असं पण समजू नका बरं का की तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत, तुम्ही बंगल्यात राहता, गार्डन वगैरे आहे म्हणजे मायामध्ये नाही आहे. तुमचं पण तेच आहे, आपलं पण तेच आहे. हे सगळं टिकवून ठेवण्यासाठी रात्रंदिवस परत आपण कुत्र्या मांजरासारखे काम करतोय. हे पण मायाच आहे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या स्थितीमध्ये वाटतं की मी ग्रेटच आहे. ह्याला म्हणायचं माया. हे भगवान कपिल देवांचे हे ते 3-4 अध्याय आहेत ना, इतके मस्त आहेत, पॉवरफुल आहेत, म्हणजे मनाला लागणार आहेत. लगेच आपण त्यातनं शिकलं पाहिजे आणि लगेच बाहेर पडलं पाहिजे. भगवान कपिल देवांच्या एवढी कृपा कोणीही करणार नाही तुमच्यावरती. किती मस्त सांगितलंय बघा. प्रभुपाद म्हणतात की आपण सुखी आहोत की दुःखी आहोत हे पण आपल्याला समजत नाही, इतके आपण अहंकारामध्ये आहोत. मीच बरोबर आहे. यालाच आवरणात्मिका असे म्हणतात. हे तुम्हाला खरोखर हे बघायचं असेल ना तर एखाद्या तमोगुणामध्ये जो असतो ना त्याला सांगून बघायचं. घरात खायला प्यायला काही नसतं, याला नोकरी करायला नको, काय नको, त्याला सांगा 10,000 रुपये देतो, इथे येऊन फक्त बस, वॉचमनची नोकरी कर. आपल्याला नाही जमत. आपण कोणाची नोकरी चाकरी करत नाही. संध्याकाळी तेल नाही घरात, राहा पट्ट्या मात्र काय आपल्याला नाही जमत. बायकोला नोकरीला पाठवतो आहोत. सगळे वाईट कृत्य करणार, परंतु मी वाईट परिस्थितीमध्ये आहे हे मान्य नाही करणार. तुमच्यात आणि डुकरामध्ये फरक काय? सेमच आहे ना, हो की नाही? यालाच आवरणात्मिका बुद्धी असे, आवरणात्मिका वृत्ती असे म्हणतात. उच्च स्तरावर स्थित असलेला मनुष्य पाहतो की डुक्कर तर विष्ठा खात आहे, तरीही विष्ठा खाऊन निर्वाह करणारे डुक्कर मात्र स्वतः सुखीच समजते. असे जीवन किती तिरस्करणीय आहे. आता ते आपल्याला वाटतं तिरस्करणीय आहे ऍक्च्युली, परंतु त्या योनीमध्ये जन्म घेतल्यावर आपल्याला पण वाटत नाही तिरस्करणीय. आपण पण त्याच्यातच विष्ठा खायची आणि मैथून सुखासाठी शेपूट हलवायचं. टिंग टिंग टिंग, बस. हे भौतिक जीवन आहे. आणि माणूस देखील असाच वागायला लागला तर काय फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात? मग यातूनच जो भक्ती मार्गामध्ये येतो, नियमांचे पालन करायला लागतो, हळूहळू आपलं कर्म बदलतो, भगवंतांची लीला श्रवण करण्यामध्ये त्याची रुची वाढत जाते, भागवतम श्रवण करण्यामध्ये ज्याची रुची वाढत जाते, तो या मायेतून बाहेर पडतो. नसेल तर सगळे मायेमध्येच. म्हणून भागवतम पुन्हा पुन्हा सांगते, भगवंतांचे नाम रूप गुण लीला याच्यामध्ये तुम्हाला रुची आली पाहिजे, टेस्ट आली पाहिजे. सगळं सोडून हे ऐकण्यामध्ये, किती रिपीटेड असलं तरी ऐकण्यामध्ये रुची आली पाहिजे. नाम जप करण्यामध्ये रुची निर्माण झाली पाहिजे. मग आपण मायेतून बाहेर पडतो. नाही तर हे रोजचं आहेच, कधीच तिटकारा येणार नाही आपल्याला.
कितीही वाईट परिस्थिती येऊ, काही येऊ दे, आपल्याला तिटकारा नाही ना. हो की नाही? पुढचा पण श्लोक वाचूया, याच्याशीच संबंधित आहे. छोटे छोटे तात्पर्य आहेत, वेळ आहे आपल्याकडे. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, नरकोस्थो अपि देहम वै न पुंसाम स्तुत्यमिच्छति नरक्याम निर्वृत्तो सत्याम देवमाया विमोहितः. बद्धजीव आपल्या विशिष्ट योनीमध्येच संतुष्ट असतो. आता वाचला आपण. मायाशक्तीच्या आवृत्त करणाऱ्या प्रभावामुळे मोहित झाल्याने त्यास नरकात असूनही आपल्या देह त्यागण्याची थोडीही इच्छा नसते, कारण त्याला नारकीय उपभोगातही आनंद मिळत असतो. सेम आता जे चर्चा केली. तात्पर्य असे सांगितले जाते की एखादा स्वर्गराज इंद्राला त्याच्या गैरवर्तनामुळे त्याच्या आध्यात्मिक गुरूंची बृहस्पतींनी शाप दिला व त्या योगे तो भूतलावरील डुक्कर बनला. अनेक दिवसानंतर ब्रह्मदेवांना इंद्राला पुन्हा स्वर्गलोकी घेऊन जावायचे होते, परंतु डुकराच्या शरीरातील इंद्राला आपल्या स्वर्गातील अधिपती पदाचे विस्मरण झाले व त्याने पुन्हा परतण्यास नकार दिला. अशी एक स्टोरी आहे. इंद्र वाईट वागल्यामुळे बृहस्पतींनी शाप दिला, तो डुक्कर झाला. आणि मग ब्रह्मदेव परत न्यायला आले तर डुक्कर म्हणाला, नाही नाही नाही, मी नाही येणार. हाच मायेचा प्रभाव आहे. इंद्र देखील स्वर्गातील आपल्या उच्चस्तरीय जीवनास विसरून डुकराच्या योनीमध्ये समाधानी मानतो. इथे तर आपण सगळे स्वर्गासाठी धडपडतोय. मायेच्या प्रभावामुळे बद्धजीव आपल्या विशिष्ट प्रकारच्या देहावर इतका आसक्त होतो की जर कोणी त्याला सांगितले की या देहाचा त्याग कर आणि त्वरित तुला राजाचे शरीर मिळेल, तरीही तो ते मान्य करणार नाही. ही आसक्ती सर्व बद्ध जीवांवर फार मोठा प्रभाव पाडते. भगवान श्रीकृष्ण स्वतः घोषित करतात, या भौतिक जगातील सर्व गोष्टींचा त्याग कर, माझ्याकडे ये आणि मी तुझे सर्व प्रकारे रक्षण करेन. परंतु आपल्याला हे मान्य नाही. हो की नाही? भक्त लोकांनी तर 1000 वेळा ऐकलेलं आहे, कारण कुठल्या पण प्रवचनात ही स्टाईल मारण्यासाठी हा वाक्य मारतातच काही बरेच. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. बोलणाऱ्यालाच विश्वास नसतो. सगळं सोडा, शरीर सोडायचं होत नाही आपल्याला. फुल गॅरंटी दिली तुम्हाला नेऊन दाखवून जरी आणलं, आता या क्षणाला शरीर सोड, तुला मी इथला राजा बनवतो. नाही, माझ्या मुलांना, पत्नीला, घराला सोडून मी कसं येईल? तिन्ही लोकांचं राज्य दिलं तरी मी माझ्या कुटुंबाला सोडू शकत नाही, म्हणतात की नाही लोक. भगवंत सांगतात, सगळं सोडून माझ्याकडे या, मी तुमचं रक्षण करतो. हे आपल्याला मान्य नाही. आपल्याला वाटते आपण जर सुखी आहोत आणि आपण श्रीकृष्णांना शरण जाऊन पुन्हा त्यांच्या धामात का जावे, कोणाचं दुसरं सेवक का व्हायचं? अथक परिश्रमाने इंजिनिअरिंग डिग्री घेऊन आता दुसरे माझी सेवा करायला लागलेत घरात येऊन माझ्या. तुम्ही मला परत भगवद्गीता सांगून दुसऱ्याची सेवा, सेवक व्हा म्हणून सांगताय. काय चुकीचं लॉजिक आहे प्रभूजी? हे एवढे कष्ट कशासाठी घेतलेत आम्ही? एवढं एम्पायर कशाला उभं केले? लाखो करोडो कशाला कमवलेत? दुसऱ्यांनी आमची सेवा करावी म्हणून. तुम्ही परत सांगताय भगवंतांची सेवा करा, सेवकच व्हा. सेवक व्हायला लागू नये म्हणून तर रात्रंदिवस अभ्यास केलाय, जागून जागून परीक्षा दिली. लॉजिक मध्ये बसत नाही आपल्या. पण ऍक्च्युली आपण सेवाच करत असतो. मोठ्या नोकरी असले सॉफ्टवेअर इंजिनियर काय कराय, सेवाच करताय तिथे जाऊन, दुसरं काय करताय? सेवा केल्याशिवाय माणूस जगूच शकत नाही. शिक्षकाला वाटतं विद्यार्थी आपली सेवा केली पाहिजे, पण अरे पण त्यांना तुम्ही शिकवून काय करताय? त्यांची पण तुम्ही सेवाच करताय. भले त्याच्यासाठी मोबदला घेताय, परंतु करायलाच लागतं, नाही तर तुम्हीच जगणार नाही. दुकानदाराला वाटतं माझं दुकान आहे, ऍक्च्युली तू सेवक आहेस, दुसऱ्यांना देणं तुझं काम आहे. जनता सगळी पंतप्रधानाची सेवा करते, तशीच पंतप्रधान तुमच्या सेवेसाठीच वरती बसलेत. सेम बिझनेसमन, सेम. एवढी मोठा बिझनेस सुरू करतो आपण कशासाठी? दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी. ऑफकोर्स आपल्या डोक्यात असते की आपण पैसे कमवण्यासाठी करतोय, पण सेवा केल्याशिवाय पैसे मिळत नाही.
कुठेही जावा तुम्ही या जगामध्ये, कोणीही असो तो. हम्म? असं नाहीये. हा, आता मोठे मोठे व्यक्ती जे असतात, मार्क झकरबर्ग वगैरे, $100 बिलियन त्यांची नेटवर्थ असते, ते पण बसून नसतात. हे अख्खं जे एम्पायर उभं केलेलं असतं त्यांनी, रिलायन्स वगैरे, फेसबुक वगैरे, त्याला टिकवून ठेवण्यासाठी पण रात्रंदिवस ते कामच करत असतात. काम केल्याशिवाय, सेवा केल्याशिवाय कुणी जगू शकत नाही. मग भगवंत सांगतायत सगळं सोडून द्या, माझ्याकडे या, मी रक्षण करतो तुमचं. पण आपण काय म्हणतो, नाही नाही, मी इथे चाकरी करेन, तुमची करणार नाही. यालाच माया म्हणतात. हम्म. 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 सगळे श्लोक तसेच आहेत, कुठे थांबायचं कळेना मला. उद्याच कंटिन्यू करूया. थोडस तात्पर्य बदलतो, उद्याचे मस्त आहेत श्लोक. आपल्याशी रिलेटेड आहेत हे सगळे. हे सगळे श्लोक तुम्ही व्यवस्थित समजावून घेतला ना, आणि उद्यापासून असे बदल केले मनामध्ये, आपल्या दृढतेमध्ये, नो प्रॉब्लेम. भक्त व्हायलाच पाहिजे या जन्मामध्ये. हो की नाही? हरे कृष्ण. कठोर 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 शब्द आहेत. उद्याच कंटिन्यू करूया. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? सगळ्यांना पटलंय त्याचा अर्थ. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.